नील आधीच तिथे पोचून तिची वाट पाहत होता. तो खूप अस्वस्थपणे तिची प्रतीक्षा करत होता. थोड्या वेळाने निशा येताना दिसली. तिला पाहताच नीलचं कालचा सर्व राग कुठल्या कुठे पळून गेला. तो पुढे झाला आणि त्याने निशाला घट्ट-मिट्टी मारली. तो म्हणाला, कालपासून फोन करतोय यार. तू फोन का उचलत नव्हतीस? तुझ्याशी बोलण्यासाठी मी वेडा झालो होतो. एकदाही कॉल घेतला नाहीस का? तो सतत बोलतच होता, पण निशा मात्र अगदी शांत होती. तिने आपले हात खालीच ठेवले होते आणि ती कोणत्याही भावनेशिवाय शून्यात नजर लावून भिंतीकडे पाहत होती. तिच्यात कोणतेही हालचाल न दिसल्यामुळे नीलची पकड ढिल्ली झाली. तो तिच्यापासून थोडा दूर झाला आणि तिच्या डोळ्यात पाहू लागला. तिचे डोळे पूर्णपणे लाल झाले होते आणि रडून सुजले होते. त्याने पटकन आपले दोन्ही हात निशाच्या चेहऱ्यावर ठेवले आणि तो तिच्या लाल झालेल्या डोळ्यात पाहू लागला आणि तिला जवळ ओढून म्हणाला, काय झालं? तू तू रडत होतीस का? काही झालंय का? तुझे डोळे इतके लाल का आहेत? मला सांग, काय झालंय? तुला कोणी काही बोललंय का? निशा फक्त त्याच्या डोळ्यात पाहत होती. तिला काहीच बोलताना न पाहून नीलला भीती वाटू लागली. त्याने तिच्या कपाळाचे चुंबन घेतले आणि म्हणाला, अशी शांत का आहेस यार? काहीतरी बोल ना. तुझ्या या शांततेमुळे मला भीती वाटते. निशा नीलचं बोलणं तोडत गंभीर आवाजात ओरडली, तुम्ही माझ्यासोबत असं का केलं नील? हे ऐकून नीलचे तर होशच उडाले. तो आश्चर्याने तिच्याकडे पाहू लागला. निशाने त्याच्या छातीवर जोरात धक्का दिला आणि रडत निशाचं आवाजात आता दुःखापेक्षा जास्त तिरस्कार जाणवत होता. ती अस्वस्थ होऊन आपले डोळे पुसत होती, पण अश्रू थांबायचे नाव घेत नव्हते. नील जो काही वेळापूर्वीपर्यंत काळजी करत होता, आता सुन्न होऊन तिच्याकडे पाहत उभा होता. त्याला समजत नव्हते की जी निशा त्याला आपलं सर्वस्व मानत होती, ती अचानक त्याला मिस्टर नील म्हणून परके का करत आहे. निशाने पुन्हा एक पाऊल मागे घेतले आणि ओरडत म्हणाले, धोका कसा द्यायचा हे कोणीतरी तुमच्याकडून शिकावं नील. तुम्ही मला विश्वास दिलात की तुमचं माझ्यावर प्रेम आहे, पण आज मला कळलं की मी तुमच्या आयुष्यात फक्त एक खेळणं होते. नीलने तिचा हात पकडण्याचा प्रयत्न केला आणि म्हणाला, निशा किमान काय झालंय ते तरी सांग. तुझे कान कोणी भरलेत? रीना तुला काही सांगितले का? निशाने आपला हात झटकला आणि रडत म्हणाले, आता कुणाचंही नाव घेऊ नका. तुम्ही आणि रीनाने मिळून माझ्या विरुद्ध काय कट रचला होता हे मला सगळं समजले. मला तर स्वतःशीच हसू येते. मी एकदा धोका पत्करल्यानंतरही मी पुन्हा तुमच्यावर विश्वास ठेवला. नीलची नजर निशाचं हातातील त्या फोटोवर पडली आणि त्याचं चेहऱ्याचा रंग उडाला. त्याला जाणीव झाली की त्याचा भूतकाळ आता त्याच्या समोर उभा आहे. निशाच्या डोळ्यात आता फक्त तिरस्कार आणि स्वतःबद्दलचा राग दिसत होता. ती ओरडली, मी इतकी मोठी मूर्ख कशी असू शकते? तुमच्या प्रत्येक शब्दावर मी डोळे झाकून विश्वास ठेवला नील. नीलने रागाने आपल्या मुठी आवळल्या आणि निशाचा हात घट्ट धरून म्हणाला, जे काय म्हणायचं आहे ते स्पष्ट बोल. असं फिरवून बोलू नकोस. मला काहीच समजत नाहीये. निशाने पुन्हा त्याला जोरात टक्कलं आणि स्वतःचा मोबाईल त्याच्या समोर धरला. नीलने डोळे बारीक करून त्या मोबाईलकडे पाहिलं. काही क्षण शांततेत गेले आणि मग नीलच्या चेहऱ्यावर एक वेदनादायी हास्य उमटलं. त्याला विश्वासच बसत नव्हता की निशा अशी अर्धी अधुरी गोष्ट ऐकून त्याच्या प्रेमाला खोटं ठरेल. निशा म्हणाली, आता काय म्हणायचं आहे तुम्हाला? कोणतं स्पष्टीकरण देणार? मी स्वतःच्या डोळ्यांनी पाहिलं हे. बोला ना. आता तुमच्याकडे काहीच उत्तर नाहीये. छी, तुम्हाला लाज नाही वाटली एका मुलीच्या प्रेमाची थट्टा करताना? तर माझ्यावर प्रेम नव्हतंच तर प्रेमाचं खोटं नाटक का केलं नील? आता गप्प का आहात? उत्तर द्या मला. नीलच्या डोळ्यातून एक थेंब अश्रू वगळला आणि जमिनीवर पडला. निशा पुन्हा बोलली,
मी शेवटचं विचारायला आले. माझ्याकडून अशी काय चूक झाली की तुम्ही मला इतकी मोठी शिक्षा दिलीत? खरंच तुमचं माझ्यावर कधीच प्रेम नव्हतं का? नील शांतपणे तिच्याकडे पाहत होता. त्याच्या डोळ्यात खूप काही होतं, पण शब्द ओठांवर येत नव्हते. त्याला हे समजत नव्हतं की रीनाने पाठवलेला तो एक मेसेज त्यांच्या नात्याचं पायाच उकळून टाकेल. नीलला शांत बघून निशा उपरेधिकपणे हसली. तिने आपल्या बोटातील साखरपुड्याची अंगठी काढली आणि नीलच्या हातावर ठेवली. ती म्हणाली, अभिनंदन नील, मी हा साखरपुडा मोडत आहे. तुम्हाला ह्या नात्यातून आजाद करत आहे. रीना सोबतच्या तुमच्या नवीन आयुष्यासाठी खूप खूप शुभेच्छा. मी तुमच्या आयुष्यातून कायमची चालली आहे. असं बोलून ती वळली आणि चालू लागली. पण 2 पावलं चालते न चालतेच तोच. नीलच्या मोठ्याने हसण्याचा आवाज तिच्या कानावर पडला. तिचे पाऊल तिथेच थबकले. तिने मागे वळून पाहिले. नील तिच्याकडेच रागाने बघत होता. नील हळूहळू तिच्या जवळ आला आणि म्हणाला, फक्त एवढंच? अर्धवट बोलणं ऐकून आणि काहीतरी बघून तू आज माझ्या प्रेमाला चुकीचं ठरवलंस ना? जर तुला सगळं स्पष्टच वाटतंय तर मग हे बघ. असं म्हणून त्याने कोणाला तरी फोन केला. काही मिनिटातच सेरा आत आला आणि त्याने आपला मोबाईल नीलकडे दिला. नीलने तो मोबाईल निशासमोर धरला. त्यात हॉटेलचे CCTV फुटेज होते, ज्या सुरुवातीपासून शेवटपर्यंत रीना आणि नीलमध्ये झालेलं सगळं संभाषण रेकॉर्ड झालं होतं. तो व्हिडिओ बघून निशाचे डोळे विस्फारले. तिचे अश्रू आता पश्चातापाने वाहू लागले होते. जसा व्हिडिओ पुढे सरकत होता तसं तसं निशाला तिच्या चुकीची जाणीव होत होती. तिने आपले डोळे घट्ट मिटून घेतले. खरंच तिने सत्य न जाणून घेता नीलवर इतकं मोठा आरोप केला होता. नीलने तिच्या हातातून मोबाईल काढून घेतला आणि म्हणाला, मी तुला आधीही सांगितलं होतं निशा, जेव्हा तू रीनाचं बोलणं ऐकून पहिल्यांदा हॉटेलमधून गैरसमजापोटी रागात निघून आली होतीस. आज पुन्हा तू तीच चूक केली आहेस. काहीही जाणून न घेता तू मला धोकेबाज ठरवलंस. काय माझं प्रेम इतकं कमकुवत आहे की तू नेहमी त्याला खोटं ठरवतेस? तुला माझ्यावर विश्वास नाहीये? मग चेहऱ्यावर एक वेदनादायी हसू आणत तो पुढे म्हणाला, ठीक आहे, मग जर तुला माझ्यावर खात्रीच नाहीये तर हे नातं इथेच संपलेलं बरं. जिथे विश्वास नाही तिथे प्रेमही असू शकत नाही. मला अजूनही विश्वास बसत नाहीये की तू माझं म्हणणं न ऐकता असे रिॲक्ट झालेस. तू मला चांगलं ओळखतेस, तरीही तुला दुसऱ्याचं बोलणं खरं वाटतं. उद्या लग्नानंतर कोणी तुला सांगितलं की नीलचं कुणा दुसऱ्यासोबत अफेअर आहे तर तू तर त्यावरही विश्वास ठेवशील आणि माझ्याकडे घटस्फोट मागशील. हे ऐकून निशा स्वतःच्या तोंडावर हात ठेवून नाही म्हणत मान हलवून रडू लागली. नील कठोरपणे म्हणाला, जिथे विश्वास असतो तिथेच प्रेम असतं निशा, आणि तुझा तर माझ्यावर भरोसाच नाही. मग कसले प्रेम आणि कसले नाते? आजपासून आपलं नातं संपलं. हेच हवं होतं ना तुला? हे ऐकून निशा रडत रडत म्हणाली, नील प्लीज असं बोलू नका. निशा डसाडसा रडत नीलच्या पायाजवळ बसली आणि म्हणाली, नील प्लीज असं बोलू नका ना. माझ्याकडून खूप मोठी चूक झाली. मला माफ करा. त्या रीनाने मला भडकवलं होतं आणि मी रागाच्या भरात आंधळे झाले होते. हा साखरपुडा मोडू नका. मी तुमच्याशिवाय जगू शकणार नाही. नीलने तिचा हात झटकला आणि पाठ फिरून शांत उभा राहिला. त्याच्या डोळ्यात राग आणि वेदना दोन्ही स्पष्ट दिसत होत्या. निशा नीलला घट्ट मिठी मारून रडत म्हणाली, नील प्लीज मला अशी शिक्षा देऊ नका. हवं तर मला एक थोबाडीत मारा, पण माझ्या चुकीसाठी नातं तोडू नका. मी तुमच्याशिवाय मरून जाईन. नीलने तिला स्वतःपासून थोडे बाजूला केले आणि जड आवाजात म्हणाला, निशा उद्या मी USA ला जातोय. खरं तर लग्नानंतर मी तुला सोबत नेणार होतो, पण आता परिस्थिती बदलली आहे. पण ह्याचा अर्थ असा नाही की मी तुझ्यावर प्रेम करणं सोडलंय. तू माझं पहिलं आणि शेवटचं प्रेम आहेस. तुझ्याशिवाय मी दुसऱ्या कुणाचा विचारही करू शकत नाही. माझं तुझ्यावर अथंग प्रेम आहे. निशाच्या डोळ्यात आशेचं किरण दिसला. पण नील पुढे म्हणाला, पण आता हे लग्न होणार नाही. मी आई बाबांना समजावून सांगेन की मला आता लग्न करायचं नाहीये.
ज्या दिवशी तुझं माझ्यावर मनापासून विश्वास बसेल त्याच दिवशी तुला तुझ्या नील तुझ्यासोबत दिसेल, असं बोलून नीलने तिचं साखरपुड्याचा तोच रिंग पुन्हा तिच्या बोटात घातला. त्याने प्रेमाने तिचा चेहरा हातात घेतला, तिच्या कपाळावर एक हलकी चुंबन घेतली आणि तिच्या डोळ्यातील अश्रू पुसले. निशा फक्त सुन्न होऊन तिच्याकडे पाहत राहिली. तिला समजलं होतं की तिने नीलचं मन दुखावलंय, पण तिने अंगठी परत घालून तिला एक आशाही दिली होती. नीलने निशाचं रडण्यामुळे लाल झालेल्या चेहऱ्याकडे पाहिले. त्याने झुकून तिच्या ओठांचे हलके चुंबन घेतले आणि एकही शब्द न बोलता तो तिथून वेगाने निघून गेला. निशा गुडघ्यावर बसून पुन्हा एकदा डसाडसा रडू लागली. ती वरडत होती, नील प्लीज मला सोडून जाऊ नका. माझ्या चुकीची इतकी मोठी शिक्षा देऊ नका. मी तुमच्याशिवाय जगू शकणार नाही. मी तुम्हाला कुठेही जाऊ देणार नाही. ती आपले अश्रू पुसत बाहेरच्या दिशेला धावली, पण तोपर्यंत नील तिथून निघून गेला होता. निशाला पुन्हा रडू कोसळले. दुसरीकडे मात्र नील थेट ऑफिसमध्ये पोचला आणि यशवंत त्यांना पाहून म्हणाला, मामा मी उद्या USA ला जातोय. एक प्रोजेक्ट आहे जो मलाच हँडल करायचा आहे. मग यशवंत आश्चर्याने म्हणाले, पण बाळा त्या प्रोजेक्टला तर किमान 2 महिने लागतील आणि 15 दिवसांनी तुझं लग्न आहे. मग हे कसं शक्य आहे? नील ठामपणे म्हणाला, नाही मामा, लग्नाची तारीख 2 महिने पुढे ढकला. हा प्रोजेक्ट माझ्यासाठी खूप महत्त्वाचा आहे. शिवाय निशाची परीक्षाही आहे. लग्नाच्या गडबडीत तिला अभ्यासाला वेळ मिळणार नाही. खूप डिस्टर्बन्स होईल. मग यशवंतीने ठीक आहे म्हटले आणि नीलच्या आई वडिलांना फोन करून सर्व काही सांगितले. दोन्ही कुटुंबांनी चर्चा करून लग्नाची तारीख 2 महिने पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला. दुसरीकडे निशा घरी आल्यावर नीलला सतत फोन लावत होती. रिंग जाऊनही तो फोन उचलत नव्हता. काही वेळाने त्याचा मोबाईल स्विच ऑफ येऊ लागला. हे पाहून ती अजूनच रडू लागली. आज मी स्वतःच्या हाताने माझं प्रेम गमावलं, असं म्हणत ती रडत जमिनीवर कोसळली. या सर्व प्रकारापासून अनभिज्ञ राज आणि रिया आपल्याच प्रेमाच्या रंगात रंगले होते. त्यांच्या मागे सगळं काही बदलून गेलं आहे यांची त्यांना पोसटशीही कल्पना नव्हती. दोघंही सकाळीच फिरायला बाहेर पडले होते. रियाला ही जागा खूप आवडली होती. त्यांना मनालीमध्ये आता फक्त एकच दिवस थांबायचे होते. त्यामुळे ते एकमेकांसोबत जास्तीत जास्त वेळ घालवू इच्छित होते. रियाचं हट्टा खातर ते सकाळपासूनच बाहेर फिरत होते. बघता बघता दिवस कसे निघून गेले हे समजलेच नाही. आज अखेर रिया आणि राज मनालीहून परत येणार होते. ठाकूर विलामध्ये सकाळपासूनच गडबड सुरू होती, कारण घराचा लाडका मुलगा राज आणि अनिताची लाडकी रिया त्यांच्या हनीमून ट्रिपवरून परतणार होते. यशवंत स्वतः ड्रायव्हर सोबत मुलगा आणि सुनेला आणायसाठी एअरपोर्टला गेले होते. काही वेळाने बाहेर गाडी थांबल्याचा आवाज आला आणि धावतच दारापाशी आले. तिथे राज आणि रिया गाडीतून उतरत होते. त्यांना पाहताच अनिता नोकराला हाक मारून आरतीचे ताट आणायला सांगितले. राज आणि रियाही तिला बघून पुढे आले आणि वाकून अनिताचा पाया पडले. अनिता दोघांच्या डोक्यावर हात ठेवले आणि लगेच रियाला मिठीत घेतले. माझं बाळ, तुमच्याशिवाय हे घर कसं रिकामं रिकामं वाटत होतं? अनिता भाऊक होऊन म्हणाली. पण तिथे असलेल्या आनंदाच्या वातावरणात कोणालाच माहीत नव्हतं की आपल्या खोलीत रडून रडून स्वतःला निशा संपवत आहे आणि नील घर सोडून दूर निघून गेला आहे. रिया, आम्हाला तुमच्याशिवाय अजिबात करमत नव्हतं. आता तुम्हाला कुठेही जाऊ देणार नाही, असं म्हणत अनिता रियाच्या कपाळाचे चुंबन घेतले. त्यांची ही माया बघून रियाच्या डोळ्यात पाणी आलं. ती एक कुटुंब सोडून आली होती, पण तिला दुसरं तितकंच प्रेम करणारं कुटुंब मिळालं होतं. मग अनिता राजला मिठी मारली, दोघांची आरती केली आणि त्यांना घरात घेतलं. राजने इकडे तिकडे पाहिलं आणि तो लगबगीने पायऱ्या चढून वर जाऊ लागला. त्याला बघून अनिता म्हणाली, अरे बाळा, आधी इथे आमच्याजवळ बस, कुठे चालला आहेस? मग राज वळून म्हणाला, आई, आधी ऑफिसला जायचं आहे आणि मग संध्याकाळी USA ला. हे ऐकून सगळेच थक्क झाले. मग अनिता म्हणाले, पण नील तिथे गेला आहे ना, तो सांभाळून घेईल सगळं. तू असं अचानक का जातोयस?
राजच्या मनात विचार आला, नील सगळं सांभाळेल, पण त्याला कोण सांभाळणार? त्याचं डोकं ठिकाणावर आणणं गरजेचं आहे. जर मी गेलो नाही तर सगळं संपून जाईल. पण त्याने मनातलं काहीही न सांगता फक्त इतकंच म्हटलं, आई, मी लवकरच परत येईन. तसंही काही दिवसात रियाची परीक्षा सुरू होणार आहे. उद्या ती ड्रायव्हर सोबत कॉलेजला जाईल. मी 2-3 दिवसात परत येईन, असं बोलून तो वर निघून गेला. राजला माहीत होतं की नील आणि निशाच्या नात्यात काय गोंधळ झाला आहे आणि तोच आता हे नातं सावरू शकत होता. आणि त्या रियाकडे संशयाने पाहू लागले. जणू ती विचारत होती की काही झालंय का. इशारा समजून रियाने फक्त डोळे मिचकावून काही नाही असे सुचवले आणि त्या हसून तिचा हात धरला आणि तिला सोफ्यावर बसवून दोघी सासू सुना गप्पा मारू लागल्या. थोड्या वेळाने राजही ऑफिसला निघून गेला. तिकडे निशा मुंबईला आली होती. ती आपल्या खोलीत खिडकीपाशी उभी होती. तितक्यात तिचा फोन वाजला. रियाचा कॉल पाहून तिने लगेच फोन उचलला. पण रिया काही बोलण्या आधीच निशा फोनवर ढसाढसा रडू लागली. रिया, मी नीलजींना गमावलं. सगळी माझीच चूक आहे. तू खरंच म्हणतेस मला अजिबात डोकं नाहीये. ते मला कायमचं सोडून निघून गेले ग. मी त्यांच्याशिवाय कशी राहणार? मला काही सुचत नाहीये. ती एका दमात सगळं बोलून गेली, ज्यामुळे तिचा श्वास फुलू लागला आणि ती जोरात दापा टाकू लागली. तिची ही अवस्था पाहून रिया खूप घाबरली. रिया फोनवरूनच तिला शांत करण्याचा प्रयत्न करू लागली. रिलॅक्स निशा, तू आधी शांत हो. काय करतेस हे? आपण सावकाश बोलूया ना. तू आधी बेंगलोरला ये. तुला माझी शपथ आहे. तू आधी शांत हो. मी तुला व्हिडिओ कॉल करते. रियाने लगेच व्हिडिओ कॉल लावला आणि निशाने तो उचलला. व्हिडिओमध्ये निशाचं रडून रडून झालेला चेहरा पाहून रियाचं हृदय पिळवटून निघालं. पण रिया तिला पाहून चकितच झाली. निशाचे डोळे रडून रडून लाल झाले होते आणि चेहराही सुजला होता. निशा, ही काय अवस्था करून घेतली आहेस तू? माझं ऐक, काहीही बिघडलेलं नाहीये. तुझे जिजू आज नील दादांशी बोलायला USA ला जात आहे. तू टेन्शन नको घेऊ ग. पण आता काय उपयोग रिया? ते कायमचे निघून गेले आहेत. मला माहित आहे ते मला कधीच माफ करणार नाही. आता मी काय करू सांग ना. मला फक्त एकदा त्यांच्याशी बोलायचं आहे. फक्त एक संधी हवी आहे. मला त्यांची माफी मागायची आहे. त्यांना एकदा मिठी मारायची आहे. फक्त एकदा त्यांनी माझ्या समोर यावं. निशा रडत केविलवाने बोलत होती. रिया तिला समजावत म्हणाली, निशा रिलॅक्स. तू काळजी नको करू. ठाकूर साहेब आज जात आहेत ना, ते बोलतील त्यांच्याशी. पण आधी मला सुरुवातीपासून सांग, नक्की झालं काय? निशाने रडत रडत सुरुवातीपासून शेवटपर्यंत सर्व काही रियाला सांगितलं. तिचं सगळं बोलणं ऐकल्यावर रिया म्हणाले, हा फक्त एक गैरसमज आहे. सगळं नीट होईल. हो, मान्य आहे की तुझी थोडी चूक झालीये. पण तू आधी लवकर बेंगळूरला ये. आपण मिळून काहीतरी विचार करू. रियाचं बोलणं ऐकून निशाने एक दीर्घ श्वास घेतला आणि म्हणाले, हां, मी येते परवा. त्यानंतर दोघींनी थोडा वेळ बोलून फोन ठेवला. बघता बघता 2 दिवस उलटून गेले. आज रिया आणि निशा दोघी कॉलेजला आल्या होत्या. तिकडे USA मध्ये राज आणि नील समोरासमोर बसले होते. राज रागाने नीलकडे पाहत होता, तर नील लॅपटॉपवर काम करण्यात मग्न होता. राज ओरडला, मला एक सांग, नक्की तुझ्या डोक्यात चाललंय काय? काय खिचडी शिजवतोयस तू? नीलने लॅपटॉप बंद केला आणि राजकडे बघत शांतपणे म्हणाला, मी तुला इथे यायला नको म्हटलं होतं ना. काय खिचडी लावलायस? जर तुला खिचडीच खायची असेल तर घरी जाऊन रियाला सांग, ती बनवून देईल. राजला राग अनावर झाला. तो उभा राहिला आणि त्याने नीलची कॉलर पकडली. तुझं थोबाड फोडीन मी साल्या. काय नाटकं लावलायस हे? बोल. नीलने त्याचा हात कॉलरवरून झटकला आणि खिडकीपाशी जाऊन खाली पाहू लागला, जिथून माणसं मुंग्यासारखी दिसत होती. राज त्याच्या जवळ गेला आणि कळवळून म्हणाला, भावा ऐक ना,
चूक कुणाकडूनही होते रे, तिच्याकडूनही झाली. पण एवढ्याशा गोष्टीसाठी तू तिला सोडून इकडे आलास? जरा विचार कर, त्या बिचारीवर काय बेतत असेल. नीलने वळून त्याच्याकडे पाहिले आणि गंभीर आवाजात विचारले, विश्वास हे नाव ऐकलंयस ना तू? तो पुढे म्हणाला, राज, प्रेमाचं पायाच विश्वास असतो. तिने माझ्या प्रेमावर संशय घेतला नाही तर त्याला खोटं ठरवलं. जोपर्यंत तिला स्वतःहून माझ्यावर पूर्ण विश्वास बसत नाही तोपर्यंत आमच्या नात्याला काही अर्थ नाही. राज त्याच्याकडे पाहत राहिला आणि म्हणाला, तिला तुझ्यावर विश्वास ठेवण्यासाठी वेळ हवा असेल तर तो वेळ तू तिला दिला आहेस. पण तू तू जे करतोयस ते चुकीचं आहे. तिचं मन तुटते रे बाबा. मग नील म्हणाला, आणि माझ्या तुटलेल्या मनाचं काय? त्याचं काय राज? राजने त्याला समजवलं, तर मग दोघांनी एकत्र बसून हे सगळं प्रकरण मिटवायला हवं होतं. तू तुझं म्हणणं मांडायचं होतं, तिने तिचं. जे काही आहे ते स्पष्ट करायला हवं होतं. असं थोडीच असतं की तिला एकटीला सोडून तू इथे निघून आलास. हे तू खूप चुकीचं केलं. वेळ द्यायचा होता तर तिथे राहूनही देता आला असता. तिला असं पोरकं करून इथे यायला नको होतं, समजलं? मग नील जरा गंभीरपणे म्हणाला, राज प्लीज, मला काही ऐकायचं नाहीये. मी जो निर्णय घेतलाय तो योग्य आहे, तिच्यासाठीही आणि आमच्या भविष्यासाठीही. जर मी असं केलं नसतं तर हे गैरसमज आमच्यामध्ये नेहमीच निर्माण होत राहिले असते. मग राज पुढे म्हणाला, पण नील, तू तिला चुकीचं समजतोयस. तिच्या भूतकाळात जे काही घडलंय त्यामुळे ती तुला चुकीचं समजून बसली. हे ऐकताच नील थक्क झाला आणि आश्चर्याने राजकडे पाहू लागला. त्याच्या नजरेत एक प्रश्न होता, तुला तिच्या भूतकाळाबद्दल म्हणजे पास्ट कसं माहीत आहे? तुला माहीत आहे ना, तिला आधीही धोका मिळाला आहे. म्हणूनच ती कुणावरही लवकर विश्वास ठेवू शकत नाही. रियाने मला सगळं सांगितलं आहे. हे ऐकून नील उदास झाला. तो म्हणाला, मीही तिच्यावर खूप प्रेम करतो यार. तिच्यापासून दूर राहून मलाही आनंद मिळत नाहीये. मला फक्त तिला माझ्या सच्च्या प्रेमाची जाणीव करून द्यायची आहे. आणि तसंही पुढच्या महिन्यापासून तिची परीक्षा आहे. लग्नाच्या कामात वेळ गेला असता तर तिची परीक्षा नीट झाली नसती. हेच सांगण्यासाठी मी तिला त्या दिवशी संध्याकाळी भेटायला बोलवलं होतं. मला तिला सांगायचं होतं की आपण लग्न 2 महिने पुढे ढकलूया. पण मी काही बोलण्याआधीच हे सगळं घडलं. हे ऐकून राजने आनंदाने नीलला मिठी मारली. माझा भाऊ इतका हुशार कधीपासून झाला रे? नीलने त्याचा पाठीवर बुक्का मारत म्हटला, साल्या, मी जन्मताच हुशार आहे तुझ्यासारखं, समजलं का काय? दोघंही भाऊ हसू लागले. राज बाजूला होत म्हणाला, आता बोलून घे तिच्याशी. बिचारी तुझी वाट पाहत बसली असेल. नील आपल्या खुर्चीवर बसला. तितक्यात राजचा फोन वाजला. रियाचा व्हिडिओ कॉल होता. राजने फोन उचलला आणि थोडा वेळ बोलून मोबाईल नीलकडे फिरवला. नील रियाला पाहून हसला आणि काही बोलणार होताच रियाने आपल्या ओठांवर बोट ठेवून त्याला गप्प राहण्याची खूण केली. तिने कॅमेरा हळूच बाजूला वळवला. जिथे निशा बेंचवर डोके ठेवून शांतपणे बसली होती. तिचे डोळे सुजलेले होते आणि ती पूर्णपणे हरवलेली दिसत होती. आपल्या निशेची ही अवस्था पाहून नीलच्या काळजाचा टोका चुकला. निशा तिथे अत्यंत उदास बसली होती. तिच्या चेहऱ्यावरची ती जुनी चमक आणि तिचं ते खोडकरपणा कुठेतरी गायब झालं होतं. तिला अशा अवस्थेत पाहून नीलचे डोळे भरून आले. त्याच्या काळजात एक कळ उमटली. निशाचा हा चेहरा त्याला बघवत नव्हता. तो लगेच तिथून उठून वॉशरूममध्ये निघून गेला. तिकडे राज रियाला म्हणाला, जा आता क्लास अटेंड कर, मी नंतर कॉल करतो. आणि त्याने फोन कट केला. थोड्या वेळाने नील बाहेर आला तेव्हा त्याचे डोळे रडून लाल झाले होते. राज त्याला म्हणाला, आता ही तळमळ तर तू स्वतःच आपल्या नशिबात लिहिली आहेस. आता उगाच उदास होऊन काही उपयोग नाही. मग नील राजकडे पाहून कळवळून म्हणाला, राज, मी नाही राहू शकत यार तिच्याशिवाय. ती तिथे तळमळत आहे. तिला माझी गरज आहे आणि कदाचित मलाही तिची. चल, 2 दिवसांसाठी मी इंडियाला जाऊन येतो. तिला माझी गरज आहे. हे ऐकून राजच्या चेहऱ्यावर हसू आलं. त्याने नीलला मिठी मारली आणि म्हणाला,
ही झाली ना भावासारखी गोष्ट. आता चल, सगळं काम मॅक्सला समजावून सांग, तो सांभाळून घेईल. तू 3-4 दिवस जाऊन निशाची भेट घेतलीस आणि तिच्याशी बोललास तर तिचंही टेन्शन कमी होईल आणि ती अभ्यासात लक्ष देऊ शकेल. नीलने होकारार्थी मान हलवली आणि मॅक्सला कॉल लावला. नीलने मॅक्सला केबिनमध्ये बोलावून कामाची जबाबदारी सोपवली आणि तो थडक एअरपोर्टकडे निघाला. तिकडे निशा आणि रिया कॉलेजमधून घरी परतल्या होत्या. निशाची तब्येत आज अजिबात ठीक नव्हती. तिला नीलची खूप आठवण येत होती. त्याचा गप्पा, त्याचं कोड्या आणि तो प्रेमळ स्वभाव, हे सगळं आठवून तिच्या चेहऱ्यावर क्षणभर हसू आलं. पण लगेच वास्तवाची जाणीव होताच तिचे डोळे पाणवले. नील, खरंच तुम्ही मला सोडून गेलात? मी इतकी वाईट आहे का की सगळ्याचं मन दुखावते? प्लीज परत या ना, मला तुमची खूप गरज आहे. ती मनातल्या मनात स्वतःशीच बोलत होती. या विचारातच उशिरा रात्री तिचा डोळा लागला. दुसऱ्या दिवशी सकाळी डोकं खूप जड झालं होतं, तरीही ती तयार होऊन कॉलेजला गेली. 1-2 लेक्चर्स झाल्यावर रियाचं आग्रहामुळे दोघी डॉक्टरांकडे गेल्या. निशासाठी हा पूर्ण दिवस खूप तणावाचा होता. रात्री 10 वाजले तरी ती खिडकीपाशी सुन्न बसून होती. तितक्यात दरवाजावर थाप पडली. निशाने मागे वळून पाहिलं तर नीलम जेवणाचं ताट घेऊन उभी होती. नीलमने ताट टेबलावर ठेवलं आणि निशाच्या जवळ येऊन तिच्या डोक्यावरून मायेने हात फिरवला. निशाला राहवलं नाही. तिने झटकन नीलमला मिठी मारली आणि पुन्हा रडू लागली. निशाला वाटलं नीलम तिला जेवायला सांगेल, पण नीलमच्या मागे दारात उभ्या असलेल्या सावलीकडे तिचे लक्ष गेले नाही. नील गुपचूप रूममध्ये शिरला होता आणि नीलमने शांतपणे तिथून काढता पाय घेतला. निशा डोळे मिटून नीलमच्या खांद्यावर डोकं ठेवून रडत होती, पण तिला स्पर्शात काहीतरी बदल जाणवला. तो स्पर्श नीलमचा नसून खूप ओळखीचा आणि उबदार होता. नीलमने तिच्या पाठीवरून हात फिरवला आणि म्हणाले, सगळं ठीक होईल ग, आता लवकर जेवून घे आणि औषध घेऊन आराम कर, नाहीतर तब्येत अजून बिघडेल. निशा तिच्यापासून वेगळी झाली आणि म्हणाली, वहिनी, मी थोड्या वेळाने जेवते, मला आता भूक नाहीये, तुम्ही जाऊन झोपा. पण नीलमने तिला दरडावून गप्प केलं. काहीही न बोलता गपचूप जेवून घे, समजलं? निशाचं केविलवाणा चेहरा पाहून नीलमने डोळे वटारले. तेव्हा निशाने ठीक आहे म्हणून मान हलवली आणि ती वॉशरूममध्ये गेली. निशा बाहेर आले तेव्हा नीलम जेवण झाकून ठेवून निघून गेली होती. निशाने त्या ताटाकडे एक नजर टाकली आणि पुन्हा खिडकी बाहेर पाहू लागली. तितक्यात तिला जाणवले की कोणीतरी तिच्या खोलीत शिरलं आहे. तिने पटकन मागे वळून पाहिलं, पण तिथे कोणीच नव्हतं. तिने दरवाजाबाहेर डोकावून पाहिलं, तिथेही कोणी नसल्यामुळे तिने दरवाजा आतून बंद केला आणि पुन्हा खिडकीपाशी येऊन उभी राहिली. तिला नीलची खूप आठवण येत होती. ती आपले अश्रू पुसत स्वतःशीच पुटपुटली, नील, तुमची खूप आठवण येते, प्लीज परत या ना. ती एवढंच बोलली होती की अचानक तिला तिच्या कमरेवर कोणाचा तरी स्पर्श जाणवला. ती दचकली आणि घाबरून मागे वळणार तोच मागून त्या व्यक्तीने तिच्या कानापाशी झुकून हळूच तिचं चुंबन घेतलं आणि मंद आवाजात म्हणाला, आता जर कोणी मला इतक्या मनापासून बोलवत असेल तर मला यावंच लागणार होतं ना. तो आवाज ऐकताच निशाचे डोळे विस्फारले. तो आवाज, तो स्पर्श, ते क्षणभर सुन्न झाले. तिने वळून पाहिलं तर समोर नील उभा होता. 2 दिवसांचा प्रवास करून सर्व राग विसरून तो तिच्यासाठी भारतात परतला होता. निशाचे डोळे विस्फारले, तिचे ओठ थरथरू लागले आणि ती हळूच पुटपुटली, नील, आणि तिने जोरात हंबरडा फोडला. तो खरोखरच नील होता. जेव्हा नीलम खोलीतून बाहेर पडली होती तेव्हा तिला नील पायऱ्यावरून वर येताना दिसला होता. त्याला बघून चकितच झाले. नील दादा, तुम्ही इथे? तुम्ही तर USA ला होतात ना, मग कधी आलात? नील हसून म्हणाला, अगं रिलॅक्स, मी आजच आलोय. झालंय असं की तुझ्या नंदेचं म्हणजे निशाचं डोकं जरा फिरलंय, तेच ताऱ्यावर आणायला आलोय. नीलम काळजीत पडली, पण दादा, तुम्ही कसे आलात?
कोणी पाहिलं तर नाही ना? नीलने त्याच्या चेहऱ्यावर एक कट्याळ म्हणजे डेव्हिल स्माईल आणली आणि म्हणाला, तुझा तो पतिदेव शिवम कधी कामाला येणार? सासू सासरे तर झोपायला गेले आहेत. मी शिवमला फोन केला होता. रस्ता क्लिअर आहे म्हटल्यावरच मी आत घुसलोय. नीलम हसून म्हणाली, देवा तुम्ही पण ना दादा. ठीक आहे, जा बेटा तिला. असं म्हणून ती तिथून निघून गेली. खोलीत आता नीलने निशाला आपल्या बाहूंमध्ये सावरलं होतं. निशा अजूनही डसाडसा रडत होती. तिला वाटलं होतं की हा तिचा बास आहे. तिने नीलचा शर्ट घट्ट पकडला होता. जणू ती तिला पुन्हा कधीच जाऊ देणार नव्हती. नीलने तिचा हनुवटीला स्पर्श केला आणि तिचा चेहरा वर उचलला. तिचे रडून सुजलेले डोळे पाहून त्याचा काळजात कळ उमटली. तो मृदू आवाजात म्हणाला, काय झालं? इतकी रडतेस की ओळखलं पण नाहीस? एवढा लांबून आलोय आणि तू स्वागत असं रडून करणार आहेस? नीलने दरवाजा उघडा पाहून आत प्रवेश केला होता आणि निशा मागे वळली तेव्हा तो कपाटाच्या आडोशाला लपून बसला होता. निशाला रडताना पाहून नीलने तिच्या मानेवर हळद चुंबन घेतले आणि मंद आवाजात म्हणाला, आता जर तू अशीच रडत राहिलीस तर मी आत्ताच्या आत्ता परत जाईन हा. हे ऐकून निशा अजूनच डसाडसा रडू लागली. नीलने तिला आपल्याकडे वळवले आणि तिचा कोमजलेला चेहरा आपल्या हातांच्या वंजळीत धरला. तिची ही अवस्था पाहून नीलचेही डोळे पाणावले. तो तिचे अश्रू पुसत म्हणाला, 6-7 दिवसात काय अवस्था करून घेतली आहेस ही माझी निशा असूच शकत नाही. माझी निशा तर वाघीण आहे, वाघीण. ही माझ्यासमोर उभी असलेली मुलगी कोणी वेगळीच आहे. नील पुढे काही बोलणार इतक्यात निशाने त्याचं ओठांवर हात ठेवला आणि म्हणाले, नील माझ्याकडून चूक झाली.